अधिकारी कॅप्टन हितेंद्र मुतालिक आपल्यासोबत आहेत. हितेंद्र सर नमस्कार. नमस्कार. आणि काही वेळातच अर्थतज्ञ नरेश बोडके आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. केदार सर, गेले काही दिवस सगळं शांत होतं, त्यामुळे आपल्याला चर्चा करायची वेळ काही आली नाही, पण रविवारपासून हे सगळं पुन्हा एकदा सुरू झालं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की आता हे पुन्हा वाढणार की काय. काय दिसतंय गेल्या काही तासांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याच्यावर? यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे की इस्रायल आणि इराण एकमेकांवर टॅक्टिकल आणि तसं स्ट्रॅटेजिक लेव्हरेज घेण्याचा प्रयत्न करतात. हम्म, हम्म. की ज्यावेळेस इराण सांगते की आम्हाला लेबनॉन वाचवायचं आहे, त्याचा शब्दशः अर्थ होतो की आम्हाला हिजबुल्ला वाचवायचे. बरोबर. उरलेला लेबनॉन जो मॅरिनेट ख्रिश्चन पण आहे त्याच्याविषयी इराणला काही घेणं देणं नाही. आणि त्याच्यासाठी खूप महत्वाचं जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे की होर्मुज मधनं जर इस्रायलला एवढं म्हणजे जगाला एवढं नमवता येतं आणि लेबनॉनच्या ऍक्सेसमुळे हिजबुल्लामध्ये तिथं प्रॉमिनंट असल्यामुळे तर इराणला मेडिटेरेनियनचा ऍक्सेस मिळतो. त्यामुळे खूप काळ जो ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणतो इराणला, त्यासाठी लेबनॉन आणि तिथे असणारे हिजबुल्ला हे इराणसाठी फार महत्वाचे आहेत. हम्म. तर त्यांनी ज्यावेळेस की इस्रायल ऑफेन्सिव्हवर होता तर त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर प्रेशर ठेवून की लेबनॉनमध्ये डील करा. तर अमेरिकेच्या दबावाने लेबनॉन आणि इस्रायलमध्ये डील झाली. परंतु हिजबुल्लाने ही डीलच मान्य केली नाही. तर हिजबुल्लाचं म्हणणं आहे की युद्धपूर्व परिस्थितीला जिथे इस्रायली फौजा होत्या तिथपर्यंत त्या जोपर्यंत परत जात नाही तोपर्यंत आम्ही हे मान्य करणार नाही. म्हणजे याच्यातनं एक काय दिसतंय की हिजबुल्ला इंडिपेंडेंटली अशा अटी टाकू शकत नाहीत. ही अट इराणने आडपडद्याने टाकलेली आहे. म्हणजे की एक काहीतरी कारण ठेवायचं की जे उद्या आपल्याला निगोसिएशन टेबलसाठी असे ना, किंवा आपण जागतिक इस्लामचे लीडर कसे आहोत किंवा आम्ही बाकी इस्लामिक लोकांना कशी मदत करू या सर्व गोष्टींसाठी. तर या सर्व कॉम्बिनेशनमुळे की हिजबुल्ला या पीस डीलचा कधीच पार्टी नव्हतं आणि त्यामुळे ते प्रॉक्सी ऍक्ट करण्यासाठी म्हणते इस्रायलवर हल्ले चढवतच होतं. म्हणून इस्रायलने त्यांच्या हेडक्वार्टर्सवर जे दाहिये नावाचं त्यांचं सबर्ब आहे तिथे तो अटॅक केला आणि मग त्याला जे इराणचं प्रत्युत्तर होतं की आज ऑक्युपाईड टेरिटरीजचं तुम्ही आकाश बघा आणि त्यांनी मग त्याच्यावर मिसाईल्स टाकले. यातनं अजून एक गोष्ट इराणला सांगायची आहे की जे अमेरिका आणि इस्रायलचं गेले काही काळ नरेटिव्ह चालू आहे की इराणची शस्त्रास्त्र संपली आहेत, इराणची मिसाईल्स नष्ट झालेले आहेत. तर इराणला हेही दाखवायचं की नाही तसं नाहीये की आमच्याकडे शस्त्रास्त्र आहेत आणि आम्ही अजूनही फाईट करू शकतो आणि आम्ही अजूनही इस्रायलला डीप मध्ये म्हणजे इस्रायलच्या डीप ह्याच्यामध्ये आम्ही स्ट्राईक करू शकतो. आणि त्यातनं तिसरी अजून एक गोष्ट काय दिसते की येमेनवरनं म्हणजे हौथींनी काही मिसाईल फायर केले जे इस्रायलच्या जाफा शहरावर गेले आणि त्यासोबत त्यांनी असं सांगितलंय की आम्ही रेड सी मधनं आणि बाबेल मंदाब हे पूर्णतः चोक करू.